मी येथे सांगलीमधून जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदलले। राजाराम बापू कारखान्याचं नाव बदलून राजे विजय डफळे असं नाव लिहिण्यात आले। कारखान्याचं नाव अज्ञातानं बदलल्यामुळे जत तालुक्यामध्ये खळबळ माजली। तर सकाळी पुन्हा एकदा राजे विजय डफळे नावाचा बोर्ड इथून हटवण्यात आला। लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत। आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी बघितली। ज्या कोणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे। रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे। काही जाणकार लोकांचं म्हणणं आहे कारखाना यांनी विकत घेतला, परंतु या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही। परंतु जी जबाबदार लोक आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजय डफळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे। परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे। जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही, सभासदांचा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही।